देव माणूस मधला अध्याय 27 जानेवारी भागामध्ये दिवसिंग गुपचूप बघतो तर लाली विचार करत असते. पण विचार करता करता तिचे डोळे मोठे होतात आणि तिचा चेहरा खूप रागीट होतो. हे दिवसिंग बघतो आणि मनात म्हणतो, मागाशी लाली जे बोलली ते खरं असेल का? काय म्हणल्या? पुरलेले दागिन्याने पैसे किंवा एखादा मुर्दा. त्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं त्या खरं बोलत होत्या. त्या दिवशी उत्सवात पण लालीजी नव्हते आल्या. सुधाकर येतो. जामकर म्हणतात, सापडला का मोबाईल? तो म्हणतो, होय साहेब, तिथंच फ्रीजवर होता. आणि साहेब, हे पण सापडलं. म्हटलं काहीतरी कामी येईल. आता जामकर त्यावरील पत्ता वाचतात आणि म्हणतात, हे रस्त्याने मी एकदा गेलो होतो. आता त्यांना आठवतं ते हॉस्पिटलमध्ये गेलेले. ते म्हणतात, सुधाकर चला गाडी काढा. आता जामकर त्याच हॉस्पिटलमध्ये पोचतात आणि विचारतात, हे पॉकेट इथलंच आहे? ते बघून म्हणतात, होय साहेब. जामकर म्हणतात, CCTV कॅमेरे चेक करायचे. आता मात्र वॉचमन त्यांना CCTV दाखवतो. त्यामध्ये जामकरला दिवीसिंग दिसतो आणि त्याच्यासोबत तोंडाला बांधलेली आर्या. आता तिथे जामकर येतात आणि दोघंजणं पटकन लपतात. जामकर गेल्यानंतर आता आर्या तोंडाचं काढते. जामकर म्हणतात, चिमणी? आणि तिच्याबरोबर गोपाळला बघतात. ते आता विचार करतात, हे दोघं इथं काय करत होते? आता जामकर आत जातात आणि कसून चौकशी करतात आणि त्यांना जी काय माहिती मिळते त्याने जामकरची चांगलीच सटकते. आता फुलाबाईने ठरवल्याप्रमाणे लालीचं हळदी कुंकू असतं आणि ते पण मंदिरात. आता सगळे मंदिरात जमा असतात. तेवढेच जामकर जातात आणि मोठ्याने ओरडतात, गोपाळ. ते आता जातात, दिवीसिंगला पकडतात आणि जोरात ढकलून देतात. आता दिवीसिंग सगळ्यांच्या मध्ये पडतो. फुलाबाई मोठ्याने किंचाळते, गोपाळ. आपण म्हणतात, ते येडाबिडा झालेस की काय? सोड गोपाळा, का मारतोयस? पण ह्यावेळेस जामकर आपांकडे बिलकुल लक्ष देत नाही आणि गोपाळला बदाबद मारत असतात. जामकरचा हा अवतार बघून सगळेच घाबरतात. आता जामकर एक लाथ घालून गोपाळला बाहेर फेकतात. लाली म्हणते, जामकर साहेब, अहो हे काय करताय? सोडा त्यांना. पण रंजीला मात्र खूप आनंद होत असतो. ती बाई, ह्या गोपाळने नक्कीच काहीतरी केलं. जामकर म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली? आता गोपाळ गायवाय करत असतो, अहो जामकर साहेब, माझी चूक काय झाली ते तरी सांगा. पण जामकर काही केले ऐकत नाही आणि फक्त मारत असतात. आप्पा गावकरी पकडतात पण जामकर त्यांनाही ढकलून देतात. देवीसिंगला मारायला लागतात. देवीसिंग त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो, अरे बघताय काय? तुमच्या देवमाणसाला मारतायत. आता मात्र सगळेच धावत येतात आणि आप्पा तर काठी घेऊन जामकरवर धावून जातात. पण हा नेहमीचा माज आप्पांनाच मागात पडतो. आता मात्र जामकर त्यांच्यावर पिस्तूल उगारतात आणि म्हणतात, ए चल हो बाजूला, नाहीतर डोक्यात गोळी घालीन. आता मात्र आप्पांची चांगलीच तणतणते आणि ते बाजूला होतात. मंगे आणि जित्या म्हणतात, अरे बाबो, आणि ते पण मागे पळतात. आप्पा म्हणतात, जामकर, अहो त्यांनी केलंय काय ते तरी सांगा. जामकर आता देवीसिंगचा शर्ट पकडतो आणि म्हणतो, यांनी काय गुन्हा केला हे जाणून घ्यायचं असेल तर कोर्टात पोचा. लाली म्हणत असते, अहो जामकर साहेब ऐका ना. पण जामकर मात्र देवीसिंगला खेचतच घेऊन जातात. आता पोलीस स्टेशनमध्ये हाच गोंधळ पुन्हा उभा राहतो. आप्पा म्हणतात, जामकर, गोपाळचा गुन्हा काय आहे? तुम्ही त्याला अशी अटक नाही करू शकत. जामकर म्हणता, 2 बायकावाले देशमुख. आता बासा, माझ्या नादाला नाही लागायचं. हे जे काय घडलं ना ते तुमच्यामुळे. ह्या सगळ्या खुणामागं तुम्ही पण आहात. सुधाकर, ह्यांना पण आत टाक. आता सुधाकर पकडायला लागतो. आप्पा म्हणतात, हे सुद्या, तुला काही अक्कल बिक्कल लाजबीज आहे की नाही? अरे मी तुला पोलीस केलं आणि तू मला आत टाकतोय वे? सुधाकर म्हणतो, आप्पा मी ड्युटी करतोय आणि हे बघा तुम्हाला परत एकदा सांगतोय की अरे ते हरवल्यात आणि त्यांचा शोध चालू आहे. त्यामुळे तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर महागात पडेल. आप्पा म्हणतात, अरे ह्यांच्या बहिणीचा आणि गोपाळचा काय संबंध? त्याला का पकडलंय? जामकर म्हणतात, दोघांचा काय संबंध आहे हे कोर्टात कळेल. सुधाकर म्हणतो, आप्पा गोपाळने लय मोठा गुन्हा केलाय. रणजी म्हणते, बाई, कुणाचा जीव बी घेतला की काय? काय रे सुद्या? सुधाकर म्हणतो, तसं म्हणलं तरी हरकत नाही. लाली मनात म्हणते, ह्यांना आरेतेची बॉडी सापडली की काय? तसं असेल तर यांना कुणीच वाचू शकत नाही. अरे देवा, मी आता काय करू? आणि म्हणते, जामकर साहेब, नाही म्हणजे तुमचं बरोबर असेल, पण यांनी केलं काय ते तरी सांगा. आता जामकरला खूप रडलेलं येतं आणि ते म्हणतात, केलं काय? अगं तू जर ऐकशील ना त्याच्या तोंडावर थुंकशील आणि अशा माणसाच्या तोंडावर थुंकायलाच हवं. तुझी हिंमत कशी झाली?
माझ्या बहिणीवर वाकडी नजर टाकायची. आता मात्र सगळेच कुजबुजायला लागतात. आप्पा म्हणतात, तुमच्याकडे काय पुरावा आहे? जामकर म्हणतात, आहे, माझ्याकडं खूप मोठा पुरावा आहे आणि कोर्टामध्ये मी तो सगळ्यांसमोर दाखवणार. आता मात्र गोपाळ आणि लालीला चांगलाच घाम फुटतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.